तर सावंतवाडी मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली। या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेना उमेदवार दीपक केसरकरांवर घणाघाती टीका केली। केसरकर निवडणुकीत पडल्यानंतर सर्व काही चांगलं होईल असा घणाघात त्यांनी केलाय। कोकणात जे सुरू आहे ते पाहवत नाही, आपण एकत्र उभं राहून कोकण वाचवलं पाहिजे असं आवाहन त्यांनी या पार्श्वभूमीवर केलंय। कुणाच्याही धमक्यांना घाबरणार नाही, हेलिकॉप्टरनं नाही तर रस्त्यानं कोकणात येणार अशी घणाघाती टीका देखील सत्ताधाऱ्यांवर त्यांनी केली आहे। कदाचित तुम्ही भुलला असाल की अरे मोदी स्वतः आले आणि त्यांनी महाराजांचा पुतळा उभा केला, आणखीन काय पाहिजे? हे महाराजांचे भक्त आहेत, पण हे भक्त नाही आहेत, हे डाकू आहेत, हे दरोडेखोर आहेत। आजपर्यंत 300-350 वर्ष झाली महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग ऊन वारा पाऊस लाटा तुफान यांचा सामना करून सुद्धा जसंच्या तसं उभा आहे। आणि आमचे दाढीवाले म्हणतात मिंदे की काय करणार, वारे एवढे जोरात होते की त्या वाऱ्याने पुतळा पडला। आपले इथले जे आहेत आमदार खाली मुंडी पाताळ ढोंडी ते तर म्हणतात काय वाईटातून काहीतरी चांगलं होतं, महाराजांचा पुतळा पडला वाईट झालं पण काहीतरी चांगलं होईल। अरे महाराजांचा पुतळा पडला हे वाईट झाल्यानंतर त्यातनं चांगलं काय होणार आहे? मग ही दुर्बुद्धी तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कचरा आहे? महाराजांचा पुतळा पडला म्हणजे त्यातनं काहीतरी चांगलं होईल, त्यातनं चांगलं नाही होणार आहे। केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे। एक तर आपल्या हक्काची मुंबई ही तर अदानीच्या घशात घालतातच आहेत, पण मी ठरवलंच आहे सरकार येणार म्हणजे येणारच। आणि सरकार आणल्यानंतर मी अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढून घेणार परत, आणि माझ्या गिरणी कामगारांना तिथे परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर देईन। गिरणी कामगार पसरलाय नुसता, कोणी त्याला वाली नाहीये। आणि अदानीचे दलाल सब कुछ अदानी सबका मालिक, अरे साईबाबा काय सांगत होते, सबका मालिक एक है आणि तुम्ही म्हणता सबका मालिक अदानी आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील हेलिपॅडवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची आणि हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली। मुखेड येथे आज फडणवीस यांची जाहीर सभा आहे। या सभेसाठी फडणवीस आले होते तेव्हा निवडणूक विभागाकडून त्यांची बॅग आणि हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बॅगेची तपासणी करण्यात आली आहे। आपण ही दृश्य पाहतोय, नांदेडमधली आणि इंदापूरमधली ही दोन दृश्य आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगेची तपासणी केली गेली आहे। तर इंदापूरमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची तपासणी करत असणाऱ्याची ही दोन्ही दृश्य आपल्या समोर आली आहेत। तर याच बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण हे चांगलंच तापलं। सभेसाठी हेलिकॉप्टरनं आलेल्या उद्धव ठाकरेंच्या बॅगेची निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली। या तपासणीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला जोरदार खडेबोल सुनावलेत। यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा औसा इथं सभेसाठी आलेल्या उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी करण्यात आली। यावरून मग विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। फक्त उद्धव ठाकरेंच्याच बॅगेची तपासणी का, सत्ताधाऱ्यांच्या बॅगांची तपासणी करा असा सवाल देखील विरोधकांनी उपस्थित केला। आता निवडणूक आयोगानं फक्त उद्धव ठाकरेंच्या बॅगेचीच नाही तर सत्ताधारी नेत्यांच्याही बॅगेची तपासणी केल्याचं स्पष्ट होतंय। निवडणूक आयोगाच्या पथकानं गडकरींच्या बॅगेचीही तपासणी केली आहे। यानंतर उद्धव ठाकरेंना आपल्याही बॅगेची तपासणी आयोगाच्या पथकाकडून नियमितपणे करण्यात येते। या संबंधीचा 5 नोव्हेंबरचा बॅग तपासणीचा व्हिडिओ फडणवीसांनी जारी केलाय। त्यामुळे आमच्याच बॅगा तपासल्या जातात हा फक्त विरोधकांचा कांगावा आहे असं सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केलंय। ठाकरे गटाच्या नेता किशोरी पेडणेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीबाबत आता प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरेंची बॅग तपासणी केली तसेच सर्वांच्या बॅगा तपासायला पाहिजे। मागच्या वेळेस एकनाथ शिंदेंच्या एवढ्या बॅगा कसल्या होत्या याची देखील अद्याप माहिती मिळाली नाही। आता उद्धव ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर फडणवीसांची बॅग तपासली, पंतप्रधान मोदींच्या बॅगा तपासल्यानंतर अधिकाऱ्यांना निलंबित केलं असं किशोरी पेडणेकर म्हणाले। काल जोगेश्वरीमध्ये झालेल्या राड्याबाबत देखील किशोरी पेडणेकरांनी टीका केली आहे। उद्धवजींचं तेच म्हणणं आहे, माझी बॅग तपासताय तर त्यांच्याही बॅगा तपासा। तिथल्या लोकांचं म्हणणं आहे बघा, जे हेलिपॅड आहे तिथे का सगळेच नाही, लांबून लांबून पण लोक असतात, तिथे कोणाचीही बॅग तपासली जात नाही। फक्त उद्धवजी पक्षप्रमुख आहेत, त्यांना कमीपणा आणायचाच आहे।
ह्यांना त्यांनी करून बघितलं पण ते काय होताना दिसत नाही, अशा प्रकारे त्यांचा अपमान करा. बॅग तपासल्या जातात असे व्हिडिओ बाहेर येत आहेत. यापूर्वीही त्या तपासल्या आता येत आहेत, काल परवा उद्धवजींनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर येत आहेत. त्याच्या आधीचे दाखवा, आम्ही मान्य करू.